चालू केलं. नमस्कार. श्री क्षेत्र तिळसेश्वर या ठिकाणी आपण आहोत. महाशिवरात्रीच्या निमित्तानं इथे हजारोंच्या संख्येनं भाविक दरवर्षी उपस्थित राहत असतात. भिवंडी ग्रामीणचे आमदार शांतारामजी मोरे साहेब आपल्यासमोर आहेत. साहेब, आपण नुकतंच इथे उपस्थित झालात, दर्शन देखील आज घेतलं. काय सांगाल या शिवरात्रीच्या निमित्तानं? तिळसेश्वर महादेव मंदिर हे खूप जुनं आणि प्रसिद्ध असलेलं हे देवस्थान आहे आणि इथे ग्रामीण भागातील खूप जे लोक जे आहेत दर्शनाला प्रत्येक वर्षी येत असतात. म्हणजे आम्हीही दरवर्षी या ठिकाणी दर्शनाला येत असतो आणि यावर्षी प्रचंड गर्दी म्हणजे उत्तुंग गर्दी अशी या ठिकाणी पाहायला मिळते. आणि हे जे देवस्थान आहे जागृत देवस्थान आहे म्हणून या ठिकाणी अनेक भाविक तिळसेश्वर महादेव मंदिराच्या दर्शनाला येत असतात. म्हणजे इथलेच नाही, म्हणजे भिवंडीपासून वाडा जव्हार पार विक्रमगडपासून या ठिकाणी लोक येत असतात. प्रसिद्ध असलेलं हे देवस्थान आणि खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी इथल्या स्थानिकांचं प्रतिसाद असतो. खूप चांगल्या प्रकारे नियोजन असतो. आताच काही दिवसापूर्वी खालून रॅलिंग अशी बनवलेलं आहे. इथे मासे आहेत. मासे पाहण्यासाठी लोक काही उतरायचे खाली, तर त्याच्यासाठी रॅलिंग बनवले. पण काही कालांतराने आपण त्याला स्टीलची रॅलिंग म्हणजे मजबूत अशी रॅलिंग त्या ठिकाणी बनवून आपले इथले जे देवस्थानचे ट्रस्टी वगैरे आहेत यांनी आता ह्याच्यावर खूप लक्ष द्यायला सुरुवात केलेलं आहे. त्याच्यामुळे इथल्या सर्व भावी भक्तांना महाशिवरात्रीच्या निमित्ताने मी माझ्या भिवंडी ग्रामीणच्या वतीने खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. इथे बऱ्याच मोठ्या संख्येनं भाविक येत असतात. सुरक्षेच्या बाबतीमध्ये काय सांगाल आपण? सुरक्षेच्या बाबतीत आत्ता आपण सुरुवात केलेली आहे. हां. ह्याच्या आधी इथे काही नव्हतं बघा ना, म्हणजे रॅलिंग वगैरे आपण काही नव्हतं. इथे पोलीस संरक्षणही खूप चांगल्या प्रकारे वाडा पोलीस स्टेशन असेल, इतरच्या जे पोलीस स्टेशन त्याच्या माध्यमातून आपण इथं पोलीस संरक्षण मागवलेलं आहे. खूप चांगल्या प्रकारे नियोजन इथल्या लोकांनी केलेलं आहे. त्याच्याबद्दल ट्रस्टीचंही मनापासून अभिनंदन करतो. चांगल्या प्रकारे आपण या ठिकाणी लक्ष लावून आहात. असंच लक्ष शेवटपर्यंत म्हणजे शेवटचा भाविक आहे जो दर्शन करू जाईल तिथपर्यंत आपलं त्या ठिकाणी लक्ष राहिलं पाहिजे. एवढंच बोलतो. धन्यवाद. ओके, धन्यवाद. हे होते भिवंडी ग्रामीणचे आमदार शांतारामजी मोरे साहेब, यांच्याशी आपण संपर्क साधला. धन्यवाद.